नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदर मी हायकोर्ट मध्ये क्लरिकल पदासाठी जी ऍड आली होती त्या संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता. त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की नेमकं या पेपर किंवा या एक्झाम मध्ये क्वेश्चन कोणते विचारले जातात किंवा त्याचा काही आपल्याकडे अगोदर झालेला पेपर आहे का. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्याच हायकोर्ट संदर्भात जी क्लरिकलची ऍड आली होती त्याच्यामध्ये कोणते क्वेश्चन विचारले गेले होते तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. सोबत सोबत त्या डिटेल्स हायकोर्ट क्लरिकल संदर्भातल्या की वॅकन्सीज आपल्याला किती होत्या. तर औरंगाबाद हायकोर्टसाठी आपल्याला 336 औरंगाबाद बेंचसाठी, त्यानंतर बॉम्बे हायकोर्टमध्ये 830 ह्या आत्ता प्रेझेंट प्लस पुढच्या 2 वर्ष अशा पद्धतीच्या वॅकन्सीज दिलेल्या आहे. आणि नागपूर बेंचसाठी 166 जागा त्यांनी डिक्लेअर केलेल्या होत्या. ज्यासाठी इलिजिबिलिटी होती एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग इन इंग्लिश 40 WPM दिलेलं होतं त्यामध्ये. याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी युट्यूबवर टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर मध्ये आपल्याला एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, ज्याला ते स्क्रीनिंग टेस्ट म्हणतात, 90 मार्कचा पेपर आहे, तो सगळ्यात महत्वाचा. त्यानंतर याच्यामध्ये टायपिंग टेस्ट आहे. टायपिंग टेस्ट ज्यामध्ये आपल्याला इंग्लिश टायपिंग टेस्ट असणार आहे. 400 वर्ड ज्यामध्ये दिलेले असतील ती टायपिंग टेस्ट आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक इंटरव्ह्यू, ओरल इंटरव्ह्यू हा पार्ट याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. ह्या 3 प्रोसेसमध्ये सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे. एज लिमिट जी दिलेली आहे ती जनरल कॅटेगरीसाठी 18 ते 38, SC ST कॅन्डिडेट आणि अदर कॅन्डिडेटसाठी हे 18 ते 43 असं हे बेसिक इन्फॉर्मेशन ज्या ऑलरेडी मी आधीच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेल्या होत्या. आपल्याला जो महत्वाचा पार्ट बघायचा होता की कोणते प्रश्न विचारले होते. त्याच्यामध्ये क्लरिकलचा जो पॅटर्न आहे, हायकोर्ट क्लरिकलचा जो एक्झाम पॅटर्न आहे, त्या पॅटर्न मध्ये मराठी हे 10 मार्क्ससाठी, इंग्लिश 20 मार्क्ससाठी, जनरल नॉलेज 10 मार्क्ससाठी, जनरल इंटेलिजन्स 20 मार्क्ससाठी आणि कम्प्युटर नॉलेज हे 10 मार्क्ससाठी असा पेपर होता. आता हे स्क्रीनिंग टेस्ट मध्ये आलेले 90 मार्कचे क्वेश्चन कोणते होते, तर आपल्याला याच हायकोर्टच्या संदर्भातचा जो क्लरिकलचा पेपर होता, जो की आपल्याकडे एक पेपर पॅटर्न ऑलरेडी अवेलेबल आहे, तो पूर्णच्या पूर्ण आपल्याला बघायचं, ज्याच्यामध्ये नेमके मराठीसाठी, इंग्लिशसाठी किंवा कम्प्युटरसाठी वगैरे कोणते क्वेश्चन विचारले होते. इथे हेडिंग दिसतं, हायकोर्ट ऑफ ज्युडिक्चर ऍट बॉम्बे क्वेश्चन पेपर फॉर स्क्रीनिंग टेस्ट, रिटर्न टेस्ट जे म्हणतात. ज्याच्यामध्ये दिलंय की डेट ऑफ एक्झामिनेशन 10 ऑगस्ट 2025, टाइम वगैरे दिलेला आहे. 90 मार्कचा हा पेपर होता. आता आपल्याला याच्यात फक्त एक जनरल आयडिया घ्यायची आहे की आपण IBPS बँकिंगची तयारी करतोय. ही तयारी करत करत आपण मध्ये भरपूर अशा एक्झाम दिल्या, महाट्रान्सको असेल, महाजनको असेल, महावितरण असेल, किंवा मग आपण वेगवेगळ्या टेस्ट जिथं जिल्हा मध्यवर्तीच्या एक्झामचे पॅटर्न बघितलेत, त्यामध्ये पण मराठी हा विषय होता, कम्प्युटर विषय होता. तर मग या सगळ्याच एक्झामसाठी हा पॅटर्न ऍज इट इज आपल्याला फॉलो करता येईल का, मग एक्स्ट्रा काय अभ्यास करायची गरज आहे. पेपर पॅटर्न बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नवीन कुठलाही अभ्यास करायची गरज पडणार नाही. एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन यामध्ये विचारलेले आहेत. बघा, याच्यामधला मराठीचा टोटल 10 क्वेश्चनचा पॅटर्न होता. यामधला पहिला क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की याची लेवल काय असणार आहे. मुक्ताफळे उधळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा, हे आपल्याला तिथं दिलेलं आहे. आता याचे आन्सर नाही बघणार आपण, फक्त क्वेश्चन. खालील शब्दातील अचूक शब्द निवडा. याच्यामध्ये परिस्थिती हा शब्द अचूक पद्धतीनं कुठे लिहिलेला आहे हे आपल्याला ओळखायचंय. क्वेश्चन किती बेसिक लेवलचे आहेत हे आपल्याला लक्षात येत आहे. तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. म्हणजे बेसिक मराठी ग्रामरचा क्वेश्चन आहे. हात टेकणे म्हणजे काय. तर हे आपल्याला बेसिक क्वेश्चन आहे, ज्याचा अभ्यास करण्याची पण गरज नाहीये. पुढचा क्वेश्चन बघा, गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. यामध्ये आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा होता. आता हे वाक्य आपण 4थी 5वी पासून ऐकतोय. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आता हे आपल्याला बेसिक मराठी आपण लहानपणीपासून शिकलेलं असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचे अर्थ आपल्याला इझिली माहिती आहेत. सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. खालीलपैकी हे विशेष नाम नाही, कोणतं विशेष नाम नाही हे आपल्याला सांगायचंय. याच्यामध्ये आपल्याला हे क्वेश्चन्स मध्ये दिलेले नाव आहेत, नदी, कुसुम, लता, रजनी वगैरे. पुढे हे 10 क्वेश्चन झाल्यानंतर आपल्याला इंग्लिश मध्ये बघा, सिनोनिम विचारलाय आपल्याला. त्यानंतर फ्रॉम द फॉलोइंग सिनोनिम, याचा पुन्हा सिनोनिम विचारलाय, अपोजिट विचारलाय. म्हणजे 10 पैकी तर एक सिनो, 2 सिनो, एक अँटो असा आपला प्रकार आहे. त्यानंतर आपल्याला विचारलंय याच्यामध्ये, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज विच कॅन बी सबस्टिट्यूटेड. ओके, अ चाइल्ड हु हॅज लॉस्ट बोथ ऑफ हिज पॅरेंट्स इज कॉल्ड. ओके, त्याच्यासाठी काय म्हणतात त्याचं उत्तर काढायचं आपल्याला. अ पर्सन हु हेल्प्स अनदर टू कमिट अ क्राईम इज कॉल्ड. आता त्याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला वेगवेगळे क्वेश्चन आहेत. टू स्पिल द बीन्स म्हणजे काय, त्याचा अर्थ काढायचा आपल्याला.
त्यानंतर ऍफिडेव्हिट हा वर्ड, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. ऍफिडेव्हिटचं स्पेलिंग विचारलेलं आहे. त्यानंतर विच प्रिपोजिशन करेक्टली कम्प्लीट द सेंटेन्स. इथं कोणतं प्रिपोजिशन लागणार आहे? इंडिया हॅज साइन अँड अग्रीमेंट ऑन फ्रान्स, ऍट फ्रान्स, ओव्हर फ्रान्स, विथ फ्रान्स. आता याचे उत्तर जर बघितलं तर 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांना पण येतील. एवढे सोपे क्वेश्चन. आपण जसं बँकिंगसाठी एरर बघतो, इट टुक मी ऑलमोस्ट अ आवर का ॲन आवर टू फिल द ऍप्लिकेशन फॉर्म. इथं आपल्याला याच्यातला एरर ओळखायचा. हे आपण रोज करतोय. रोज आपण इंग्लिश जर बघतोय बँकिंगचं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण रोजच्या रोज. हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी, त्याच्यामध्ये ऑप्शन पुढे ऍड करायचं. द टीम वर्क कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाइम, क्विकली, केअरलेसली, स्लोली, हे आपल्याला त्याच्यामध्ये ऑप्शन देईल. पुढे एक छोटा पॅसेज दिलाय. दिस इयर द वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेसी इंडिया. बिगेस्ट पॅसेज आहे आणि क्लोज टेस्ट वाला पार्ट म्हणजे एरर आहे, मिसस्पेल्ड आहे, त्याच्यानंतर सिनो अँटो आहे, पॅसेज आहे. हाच तर पॅटर्न आपण बँकिंगसाठी बघतोय ना. याच्यावर आपल्याला काही जे क्लोज टेस्टसाठी शब्द फिल करायचे ते दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा विषय आहे जनरल नॉलेज. जनरल नॉलेजमध्ये आपल्याला 2 पद्धतीने, इंग्लिश आणि मराठी असं या पद्धतीने दिले. खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली? सोपा क्वेश्चन. इन विच कंट्री इज द, काय दिलंय, चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? बरं. व्हॉट इज द नंबर ऑफ राज्यसभा सीट फॉर महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राज्यसभा सीट किती आहेत हे विचारलंय. एलिफंटा लेण्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? बरं. जनरल नॉलेजचा आहे. समजा 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन आहेत. टायगर कॅपिटल ऑफ इंडिया कोणते शहर महाराष्ट्रातले आहे ते विचारले. कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे हे विचारलेलं आहे. बरं, हे जीके चे क्वेश्चन झाले. पुढे आपण फक्त क्वेश्चन बघतोय. जनरल इंटेलिजन्स मध्ये जे रिझनिंग वाला पार्ट आहे तो या पुढचा क्वेश्चन जर बघितला आपण, तर यामध्ये दिलंय प्रक्रियेतील घटनांचा क्रम लावा. तर यामध्ये हायकोर्ट जज, डिस्ट्रिक्ट जज, ज्युनियर डिव्हिजन जज, सुप्रीम कोर्ट जज हे आपल्याला दिलेले ऑप्शन आहेत. यांचा जज लावायचा की अनुक्रमे यांचा सिनियरिटीनुसार. इथं शेवटचा ऑप्शन राहिला होता सिनियर डिव्हिजन जज. यांचा सिक्वेन्स कसा येईल हे सांगायचंय. फक्त याच्यातून आपण समजून घ्यायचंय की क्वेश्चनची लेवल काय आहे. पुढे बघा, जिल्हा, गाव, राज्य, तालुका यांचा क्रम लावायचा आहे. हे सगळ्यांनाच येईल, 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांना येईल. पण रिझनिंगच्या पार्टवर जर आलो तर बघा, ऑर्डर अँड रँकिंगचा प्रश्न आहे की इंद्र हा पर्सन 7th फ्रॉम लेफ्ट आहे, जया 5th फ्रॉम राईट आहे. दे इंटरचेंज देअर पोझिशन, जया बिकम्स 19th फ्रॉम राईट हँड. व्हॉट इज इंद्राज पोझिशन फ्रॉम लेफ्ट? सोपे क्वेश्चन आहेत एकदम. खाली मराठीमध्ये पण आपल्याला त्याला कन्वर्ट करून दिलेला आहे. डॉग रिलेटेड टू रेबिस, देन रॅट रिलेटेड टू, आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. अ मॅन वॉक्स 1 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट, बेसिक डिस्टन्स डिरेक्शनचा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढे बघितलं तर व्हॉट इज द नेम ऑफ द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजर ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरल्या जाते? बरं. फाइंड ऑड वन, आय, इयर, फेस, स्किन याच्यापैकी गटात न बसणारा पाहिजे. पुढे बघितलं तर काही संख्या दिले, पर्यायामधून संबंधित संख्या निवडा. बरं, सोपा क्वेश्चन आहे. नगीना इज टॉलर दॅन पुष्पा म्हणजे हे दिलेलं आपल्याला रँकिंग अरेंजमेंट नुसार क्वेश्चन आहे. पुढं जर बघितलं, मोहिनी वेंट टू मूवी 10 days ago, शी गोज मूवी ओनली ऑन मंडे. व्हॉट द डे ऑफ द वीक इज टुडे. आजचा दिवस कोणता हे दिलेल्या माहितीवरून सांगायचंय. पुन्हा मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍडिशन, लेस दॅन म्हणजे सबट्रॅक्शन, पुढं प्लस म्हणजे डिव्हिजन, ग्रेटर दॅन म्हणजे मल्टिप्लिकेशन, असे साईनचे वेगळे वेगळे अर्थ दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन दिलेलं आहे आणि त्याच्यापैकी ट्रू इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. नेक्स्ट, पॉइंटिंग टू अ वुमन म्हणजे हा ब्लड रिलेशनचा बेसिक क्वेश्चन आहे. आपण हा रेग्युलर घेतो. कॅट बोट रिटर्न ॲज, कॅट अँड बोट रिटर्न ॲज XZG YLZG. बेसिक कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन आहेत, आपण बघतो. हे सिंगल मार्कसाठी IBPSच्या एक्झाम मध्ये विचारले जातात. ऑड पेअर आपल्याला शोधायची आहे. पुढं याच्यामध्ये सांगितलंय पुन्हा रँकिंग, ऑर्डर अँड रँकिंग. श्रीनाथचा नंबर लेफ्टने 11, व्यंकट 24 फ्रॉम राईट, असं काहीतरी इन्फॉर्मेशन आहे. इझिली सॉल्व्ह करता येईल क्वेश्चन. पुढे आपल्याला दिलेलं आहे एजच्या बाबतीत. बी इज ट्वाइस ॲज ओल्ड ॲज ए बट ट्वाइस यंगर दॅन एफ. मराठीमध्ये दिले ए हा बी पेक्षा दुप्पट वयाचा आहे परंतु एफ पेक्षा दुप्पट लहान आहे. तर ही इन्फॉर्मेशन बेसिक प्रोव्हाइड केलेली आहे. हाऊ मेनी एट्स आर देअर इन द अबोव सिक्वेन्स. अल्फा न्यूमरिक किंवा आपला सिक्वेन्स बेस प्रिसिडेड फॉलोडचा क्वेश्चन आहे. श्याम वॉज फेसिंग ईस्ट म्हणजे पुन्हा
डिस्टन्स अँड डिरेक्शन वाला क्वेश्चन आहे. अवरेज मार्क्स दिलेले आहेत 65 स्टुडंटचे 60. इट इन्क्लुड्स अ रॉंग एंट्री ऑफ 72 मार्क्स इन्स्टेड ऑफ 29. द करेक्ट अवरेज इज. करेक्ट अवरेज विचारलं, एकदम सोपा क्वेश्चन तुमचा सरासरीचा. त्यानंतर असेच क्वेश्चन तुम्हाला क्वांट रिझनिंगचे जर बघितलं तर आपण बेसिक सगळेच्या सगळे बेसिक सेलिंग प्राइस वर एक सिंगल लाईनर क्वेश्चन अरिथमॅटिकचा. अवरेज ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 5 हे विचारलेलं आहे. त्यानंतर मॅन कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 7 डेज टाइम अँड वर्कचा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढं बघितलं तर नंबर सिरीज दिलेली आहे बघा. 68 नंबरच्या क्वेश्चनला 4 2 2 1 3 पुढं आपल्याला क्वेश्चन मार्क आणि 15. सेम बेसिक नंबर सिरीज आहे, त्याच्यावरच्या ज्या संख्या बघितल्या आपण त्यावरून पण लक्षात येऊन जाते. पूर्णच्या पूर्ण पीडीएफ पण मी तुम्हाला ग्रुपवर प्रोव्हाइड करून देतो. नंबर सिरीज 7-8 आहेत. मल्टिप्लिकेशन जर बघितलं तर सिम्प्लिफिकेशन बघितलं तर एकदम सोपं आहे. इफ द एरिया ऑफ स्क्वेअर इज 81 देन पेरिमीटर. एरिया दिलाय, पेरिमीटर विचारलेली आहे, एकदम सोपा क्वेश्चन. त्यानंतर पुढं सम ऑफ 2 नंबर 31 प्रोडक्ट 184 एकदम पंढरीनाथ राणेचे जे क्वेश्चन असतात गणितामधले बेसिक. रेशो ऑफ 20 सेंटीमीटर अँड 6 मीटर इज याचा रेशो विचारलाय. पुढे जर बघितले तर हे पी क्यू टुगेदर अर्न याच्यात आपल्याला पार्टनरशिप वाला क्वेश्चन दिसतोय, रेशोचा क्वेश्चन दिसतोय. 80 पर्यंत आलो आपण. पुढं कम्प्युटरवर डिपेंड आपल्याला क्वेश्चन येणार आहेत. इथं ULSI चं लॉंग फॉर्म विचारलेला आहे. कम्प्युटर पण एकदम सोपे क्वेश्चन दिले आहेत बघा. द फास्टेस्ट अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर आर, त्याच्यातला कोणता आहे फास्टेस्ट आणि मोस्ट एक्सपेन्सिव्ह. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड शॉर्टकट्स इज युज्ड टू कट द सिलेक्टेड टेक्स्ट इन द MS वर्ड. कट करण्यासाठी काय वापरतो आपण? कट करण्यासाठी थर्ड जनरेशन कम्प्युटर्स वेअर बेस्ड ऑन थर्ड VTI. आय थिंक इंटिग्रेटेड सर्किट्सवर असलं पाहिजे हे. फर्स्ट कम्प्युटर लँग्वेज डेव्हलप बाय कोणी केलेली आहे हे बघायचं. VDU आपल्याला विचारलेलं आहे लॉंग फॉर्म. पण या रोजच्या याच्यातल्या AIच्या बाबतीत विच लँग्वेज इज युज्ड फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा क्वेश्चन आहे. चिप युज्ड इन कम्प्युटर्स इज मेड ऑफ कशाची असते? सिलिकॉनची असते का कशाची असते? फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर विचारलेला आहे. भरपूर क्वेश्चन असे आपल्याला जर बघितलं तर टोटल 90 मार्कचा हा पेपर. 90 क्वेश्चन्स आपल्या पुढे आहे. विषय जर बघितलं आपण स्टार्टिंग फ्रॉम मराठी असेल, इंग्रजी असेल, त्याच्यानंतर GK असेल, जनरल नॉलेजचे क्वेश्चन होते, कम्प्युटरचे क्वेश्चन होते, जनरल इंटेलिजन्सच्या अंडर गणित आणि रिझनिंगचे होते. बघा हा खूप सोपा पेपर आहे. जेवढ्याही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कृपया 15 डिसेंबर पासून ते 5 जानेवारी पर्यंत या फॉर्मला अप्लाय करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे हायकोर्टात निघलेले हे क्लर्कचे फॉर्म हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. या अगोदर पण खूप जण ज्यांचं फक्त टायपिंग इंग्लिश स्पीड होती आणि सर्टिफिकेट होतं कुठलं तरी त्यापैकी, तर ते सगळ्यांचे सिलेक्शन बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे झालेले आहेत. ते विद्यार्थी आता त्या हायकोर्टामध्ये जॉबला लागलेले आहेत. चांगली पेमेंट आहे. त्यामुळे सगळ्यांनी जेही इलिजिबल विद्यार्थी आहेत त्यांनी हा फॉर्म अप्लाय करायचा आहे. ज्यांना डिटेल पाहिजेत या हायकोर्ट क्लर्कच्या संदर्भात, ज्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट आहे, औरंगाबादचं जे बेंच आहे त्यांचं आणि नागपूरच्या पूर्ण जाहिरातीच्या बाबतीत एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे या अगोदर. तो व्हिडिओ आपण पूर्ण बघायचा आहे. सेम इन्फॉर्मेशन आपल्या मित्रमैत्रिणीकडे पोहोचवा जे याला इलिजिबल असतील, जेणेकरून त्यांना एक जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्या पुढे अवेलेबल होऊन जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.